नमस्कार, सुहासिनी लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी डाळ पालक बनवते. डाळ पालकसाठी पालक, नंतर टमाटा, थोडेसे शेंगदाणे, तुरीची डाळ, वरणला जसं घेतो आपण अगदी तसंच, म्हणजे थोडी घट्टच भाजी छान लागते. डाळ पालक आमच्याकडे ना सगळ्यांनाच आवडते. त्यामुळे ना मग मी म्हणजे आठवड्यात किंवा 15 दिवसात नेहमीच म्हणजे पालक आणली तर डाळ पालक बनवते. थोडंसं तेल आणि हळद असं मी म्हणजे याच मिश्रणामध्ये टाकलेलं आहे आणि त्याच्या ना कुकरच्या 3 शिट्ट्या घेऊन घेईल आणि त्यानंतर मग छान असं वरणासारखी डाळ शिजली का तर त्यानंतर मी फोडणी देते. इथली पालक ना थोडी वेगळी असते. म्हणजे आता आमच्याकडे जी मिळते ना मळ्याकडे, ती थोडी कोवळी पालक असते, शेपू पण ॲड असतो आणि थोडा असा पोपटी कलर असतो. पण इथल्या पालकचा ना डार्क हिरवा असतो आणि तिची पानंही थोडी वेगळी असतात. आणि नाशिकला तीही मिळते ना, ती खूप मोठ्या साईजमधली पालक असते ॲक्च्युली. पण तिची पानंही पोपटी असतात आणि ती मुळासकट असते. इथली पालक आमच्या मळ्याची मुळासकट नसते, तिला कट करून घेतलेलं असतं, म्हणजे की 2-3 वेळेस ती पालक परत परत म्हणजे घेता येते. नंतर ना म्हणजे फोडणीचं अगदी तेलामध्ये ना मोहरी, जिरं, नंतर लसूण, खूप जास्त प्रमाणात थोडा लसूण घ्यायचा, तिखट आणि आवड असेल तर मसाला असं टाकून फोडणी देऊन घेतली भाजीला. आदल्या दिवशी रात्री ना खूप वादळ आलेलं, तर त्यामुळे ना बाहेर सगळी धूळ झालेली होती. मुलींना ना क्लासला सोडून आलेली होती मी आणि त्यानंतर ना मग निवांत अशी बाहेरची साफसफाई करायला सुरुवात केली. कारण की धुळीमुळे पूर्ण अंगण खूप असं मातीसारखं झालेलं होतं. झाडांची पानं, नंतर काही आंब्याच्या झाडाच्या थोड्या छोट्या मोठ्या फांद्या पण पडलेल्या. मुलींना क्लासला सोडून आल्यानंतर ना मग मी आरामात चहा पीत ना इथे पायरीवर बसते आणि तो वेळ फक्त माझा असतो. कारण की ना सकाळच्या धावपळीत आपण म्हणजे नाश्ता बनवा, जेवण बनवा, यात ना बऱ्यापैकी घाईमुळे आपण जास्त थकत असतो. मग नंतर 5-1 मिनटं जरा रिलॅक्स बसलं झाडांच्या सानिध्यात किंवा छान आजूबाजूलाही मस्तच झाडं आहेत, ते बघून ना प्रसन्न वाटतं आणि जोही थकवा असतो ना तो निघून जातो. आणि सकाळची एनर्जी तर असतेच आपल्याकडे कामाची खूप फुल टू. आणि ही झाडं होती ना संपूर्ण मी हलवून सगळी म्हणजे जागा बदलवून त्यांना पुढे मागे करून सगळी स्वच्छता करून घेतली. कारण की मागेही झाडांच्या आजूबाजूला बरीच धूळ जमा झालेली. आपल्या देशामध्ये, भारतामध्ये आणि पाकिस्तानाचं जे काही सुरू आहे ना, मी ज्याही वेळी जेवण बनवते, चहा बनवते किंवा म्हणजे आपण काही एकदम आरामात इथे बसलेलो आहोत, तर हा विचार येतो की अरे आपले जे सैनिक आहेत ते बॉर्डरवरती लढत आहेत, त्यांना वेळेवर जेवण मिळत असेल का तिथे? त्यांना म्हणजे ते किती सगळ्या या म्हणजे नुसतं युद्धाचं नाव ऐकूनही आपल्या पोटात गोळे येतात आणि ते प्रत्यक्ष ते अनुभवता आहेत, ते म्हणजे ते युद्ध जगतायत, तर ते विचार करून ना ह्या 3-4 दिवसात ना खरं तर म्हणजे अशी एक वेगळीच मनस्थिती झालेली आहे. सगळं आपण न्यूजमध्ये बघतोय की काय होईल नंतर. निष्पाप लोकांनाही म्हणजे कितीतरी त्यांची घरं म्हणजे खरा बेघर होत आहेत ते लोक. मला ना या सगळ्या भावना व्यक्त करतानाही खूप त्रास होतो आहे. कारण की मी ना खूप म्हणजे भावनिक तर आहे, इमोशनल. पण हे सगळं बघून ना खूप वाईट पण वाटतं आहे की सगळं म्हणजे एकदम चांगली सिच्युएशन यावी, सगळं अगदी नॉर्मल व्हावं, मी हीच देवाकडे प्रार्थना करते. आणि आपल्या सैनिकांचं म्हणजे रक्षण व्हावं, त्यांचं देवाने त्यांना खूप अशी शक्ती द्यावी. बस म्हणजे मला शब्दच संपलेत असं वाटतंय ही संपूर्ण परिस्थिती बघून. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांच्या घरातले म्हणजे भाऊ, वडील, मुलगा हे लढाईला गेलेले असतील ना, ज्या पत्नी असतील सैनिकांच्या,
तर त्यांच्या भावना काय असतील ना, हे आपण इथे बसून शब्दातही सांगू शकत नाही. ते किती काय अनुभवत असतील. म्हणजे खरं तर आपण व्हिडिओ बघतोय तितके, की म्हणजे सगळ्यांना आता बोलवलं जातं आहे युद्धासाठी. सगळ्यांच्या सुट्ट्या कॅन्सल झालेल्या आहेत. गल्लीमध्ये ना ह्या मावशी आलेल्या होत्या, या महादेवांची पिंड, नंदी, नंतर एक खलबत्ता होता तो विकायला. तर त्या सगळ्यांना अगदी फोर्सफुली सांगत होत्या, घ्या. मला पण ना ती महादेवांची पिंड खूप आवडलेली. पण हे लोकं आपल्याशी कशी हातचलाकी करतात ते नक्कीच बघा. आधी ना खाली ठेवलेला मी नंदीला म्हटलं होतं, की मावशी तो छोटा आहे, तर दुसरा दाखवा. तर त्यांनी काय केलं, टोपलीमध्ये ना म्हणजे टोपलीतून दुसरा उचलला, पण त्यांनी जो उचलला होता तो उजव्या हातामध्ये ना मागे लपवला आणि डाव्या हातातला जो आधीच जो दाखवला होता ना तो मला दिला. म्हणजे आपण ज्याही वेळेस खरेदी करत असतो ना त्यावेळेस आपण कसे फसतो, हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे. बऱ्याचदा ना आपण खरेदी करत असतो तर त्यावेळेस बोलत असतो. बोलताना आपण ना वस्तूंकडे लक्ष कमी दिलं जातं. मग एक तर फाटलेल्या नोटा घेतो सोबत, नाहीतर असं वस्तूंमध्ये ते तर मी काही घेतलंच नाही. उलट ना त्यातला खलबत्ता ना म्हणजे माझे मिस्टर म्हटले, घेऊन टाक, जाऊ दे की एवढ्या उन्हामध्ये त्या मावशी विकताय. आणि मी त्यांच्याकडून ना ₹200लाच घेणार होती. पण म्हणजे मिस्टर म्हटले, की जाऊ दे, देऊन टाक त्यांना. त्या ₹250 सांगत होत्या, पण ₹200 ठरवलं. मग वरून मिस्टरांनी त्यांना ₹50 दिले. मला नंतर वाटलं, की आपण एवढं चांगलं वागतो तरीही लोकं म्हणजे फसवतात. तर आपण जागरूक राहायला हवं. ह्या रूममध्ये ना मी सगळा पसारा काढला होता, कारण की ज्यावेळेस सामान आणलं ना त्यावेळेस तर मी रचून दिलेलं होतं, पण बऱ्यापैकी नको असलेल्याही वस्तू मी टाकून दिलेल्या होत्या. पण परत आता मला जरा थोडी बदली करायची होते आणि हा सगळा पसाराही आवरून काढायचा होता. आधी ना कपाटं जिथं ठेवलीत ना तिथं तो घरमालकांचा बेड होता. ही त्यांचीच पेटी आहे. ती ना जड असल्यामुळे वरती न्यायची राहून गेलेली आहे आणि मग रूमही खालीच होता हा, म्हणून मग मी पण त्यांना काही आग्रह केला नाही की घेऊन जा असं. तर ना मी काय केलं, त्या पेटीवरती ना ही ओढणी टाकून दिली आणि त्यावरती माझ्याकडे मी जे रोजच्या वापरातील बास्केट्स आहेत ना ते ऑर्गनाईज केल्या. आणि पसारा आवरताना ना मी जास्त दाखवलं नाही, कारण की ते बघायला तुम्हालाही बोर झालं असतं. पण ज्यावेळेस आपण खूप साऱ्या अशा वस्तू काढतो ना तर त्यावेळेस सगळ्यात आधी मी काय करते, नको असलेल्या वस्तूंना एका गोणीमध्ये टाकत जाते. म्हणजे कागद असू द्या, काहीतरी म्हणजे बऱ्याच वस्तू असतात, इलेक्ट्रॉनिक्स खराब झालेल्या वस्तू. त्यामुळे ना आपल्याला सोपं होतं, की चांगल्या वस्तू बाजूला निघतात, खराब वस्तू बाजूला म्हणजे फेकण्यासाठी ठेवल्या जातात. तर ना झटपट हा सगळा पसारा आवरला जातो. हे सगळं आवरायला ना मला जवळपास 1 दिवस गेला आणि त्यानंतर हा रूमही मोकळा झाला, स्वच्छ झाला मुळात. आणि जो बेड होता ना तर त्यालाही मी छान असं म्हणजे एका दुसऱ्या रूममध्ये ठेवून दिलं, जो आमचा आधीचा बेड आहे त्यासोबत. घराचं पण कसं असतं बघा ना, आपण किचन आवरतो, लगेच म्हणजे एक रूम दुसरा खराब होतो. बेडरूम स्वच्छ करतो, लगेच तिकडे हॉल खराब होतो. हॉल आवरतो तर तिकडं तेवढ्यात किचनही परत धुळीने माखलेलं असतं. म्हणजे ही सायकल काही संपतच नसते. इकडचं आवरलं की तिकडे आवरा, तिकडचं आवरलं की इकडं आवरा. कधी कधी असं वाटतं की अरे बापरे, इतकं सगळं आवरून पण म्हणजे होतात, सगळे भाग स्वच्छ होतात घरातले कोपरे न कोपरे. पण म्हणजे कंटिन्यू आपण थोडं थोडं करत राहिलं ना मग ते सोपं जातं. पण एकदम जर असं काढलं ना तर खूप त्रास होतो. मला जाणवलं की मी इतकं सगळं काढायला नको होतं एकाच दिवशी. म्हणजे घाई न करता अगदी थोडे थोडे, एक दिवस बेड आवरायचा होता, एक दिवस कपाट आवरायचं होतं. पण एकदम करण्याच्या नादामध्ये आपण स्वतःला कधीतरी त्रासही करून घेत असतो. नंतर या बास्केटमध्ये ना मी क्लिनिंगचे प्रॉडक्ट ठेवून दिले. आरसेही बरेच दिवसापासून पुसलेले नव्हते तर तेही पुसून घेतले. अगदी साधं पाण्याने आणि टिश्यू पेपरने पुसते. या विंडोला ना ग्रीन नेट टाकलेली वरून, मग ना मी त्यामुळे ना असं
असं छान स्वच्छ प्रकाश येत नाही. मला तर असं वाटत होतं तिला बाजूला करावं, त्यासाठी मी खूप सारे प्रयत्नही केले, पण ती वरूनच टाकल्यामुळे ना थोडीशीच बाजूला झाली. तुम्हाला जे लिक्विड दाखवलं ना ते IFBचं आहे, वॉशिंग मशीन क्लिनिंग करायचं. तर ड्रेन क्लिनिंग करायचं बघा. जो असतो ना म्हणजे आपल्या वॉशिंग मशीनमधला ड्रेन क्लिनरचा पाईप, तर तिथे ना खूप असं कचरा जमा होतो. जेही आपले धुतलेले कपडे असतात ना त्याचे काही धागे, नंतर मळ, तर महिन्यातून किंवा 15 दिवसातून ना आपण आपला तो पाईप असतो तो स्वच्छ करायचा असतो. ॲटोमॅटिकचा म्हणजे जे टॉप लोड फ्रंट लोडचं असतं ना त्याला खाली असतो पायाजवळ, आणि टॉप लोडवाल्यांना मधला जे गोल असतं आतलं भागातलं बटन ते काढायचं असतं. पण हे लिक्विडचा जर आपण वापर केला ना म्हणजे आठवड्यात एकदा, तर काय होतं ॲटोमॅटिकली ड्रेन म्हणजे तो ड्रम असतो ना ड्रम, तर क्लीन होऊन जातो. म्हणजे मी आता हे लिक्विड ना प्रत्येक आठवड्याला टाकत असते. कपडे धुतानाच टाकायचं असतं, आपलं साधं लिक्विड असतं तसंच. तर ॲटोमॅटिकली ना मी पाईपमधून मला दिसतं, म्हणजे इकडून बाथरूममध्येच जातं त्या पाईपचं पाणी, तर खूप सारी अशी ना घाण निघालेली असते. म्हणजे धागे, नंतर काळपट असा कचरा. आणि माझ्याकडे जे फ्रंट लोडचं होतं ना तर ते म्हणजे स्वच्छ करावं लागायचं मला. तर हे लिक्विड खूप छान आहे IFBचं. जर वॉशिंग मशीन क्लिनिंगसाठी वापरायचं असेल तर तुम्ही नक्कीच IFBवाले जे एजंट्स असतात ना वॉशिंग मशीनचे, किंवा त्यांचं शॉप असतं तिथे जाऊन घेऊ शकतात. त्यामुळे ना मशीन ॲटोमॅटिकली क्लीन होतं. नंतर मला दळण करायचं होतं. मी सकाळीच ना गहू आणलेले होते 20 किलो. तर त्याचंही मला 10 किलो गव्हाचं दळण दळून घ्यायचं होतं. थोडं वादळ आलं, गरमही खूप झालं त्या दिवशी, आणि मग त्यानंतर ना कुठेतरी पाऊस पडलेला असावा, तर गारवा पण आला वातावरणात. आणि नंतर ना वातावरण गार झाल्यामुळे ना मागचा आठवडा खरंच छान गेला. म्हणजे हाच आठवडा अगदी छान झोप झाली. नाहीतर ना त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये एवढं गरम होत होतं की म्हणजे झोपच लागत नव्हती. नंतर ना जो बेड होता मी तुम्हाला दाखवला तो लोखंडी, आणि आमचा बेड असा मी जॉईन केला, आणि त्यावरती म्हणजे काही अंथरुणं टाकली, गाद्या टाकल्या, आणि त्यांना असं जॉईन करून मी म्हणजे छान झोपता येईल असं तयार करून घेतलेलं आहे. मुली तर एवढ्या खुश झाल्या यामुळे ना, तर त्यांनी 2 दिवस काही बेड सोडलाच नाही. कारण की नाशिकला बेडवरती झोपायची सवय झालेली, आणि आता इकडे आल्यापासून आम्ही खालीच अंथरूण टाकून झोपत होतो सगळेजण. मग त्यामुळे ना त्यांना एकदम भारी वाटलं. अशा पद्धतीने मी बेडरूम तयार करून घेतलेला आहे. मला ना खूप शोपीस किंवा खूप वस्तू ना असं आजूबाजूला म्हणजे जास्त ठेवायला नाही आवडत. नॅचरल प्लांट खूप आवडतात, म्हणून मग मी त्यांचाच वापर करत असते डेकोरेशनसाठी. कारण की ना खूप म्हणजे आपण वस्तू जर ठेवत गेलो शोसाठी, एकतर त्यांच्यावरती धुळी बसते, ते स्वच्छही करावे लागतात, आणि रूम ना असा भरलेला दुकानासारखा, किंवा किचनही असू द्या, मला किचनमध्ये पण खूप साऱ्या अशा प्लॅटफॉर्मवरती किचनच्या ठेवायला नाही आवडत. अगदी सुटसुटीत मोकळा की स्वच्छ करायलाही आपल्याला सोपा जाईल. नंतर ना नवीन किराणा आणायचा होता या महिन्यातला, म्हणून मग मी आधीचा किती किराणा शिल्लक आहे ते बघून घेतलेलं. 2 किलो मुगाची डाळ होती, 2 किलो तुरीची डाळ होती, म्हणून मग या महिन्यातनं जास्त काही डाळ आणायची गरज नव्हती. मग जी डाळ होती ना ती मी बरण्यांमध्ये दुपारीच बरण्या घासून घेतलेल्या होत्या, खाली झालेल्या, आणि त्या भरून घेतलेल्या आहेत. नंतर ना काही म्हणजे डाळ्या, शेंगदाणे मुली काढतात, तर ना बरण्या जरा म्हणजे विस्कटलेल्याच होत्या. इकडचं एखादी बरणी वरती खाली, छोटी खाली गेलेली होती, मोठी वरती गेलेली होती. ह्या कडप्प्यांवरती पण ना बऱ्यापैकी धूळ आलेली. ज्यावेळेस वादळ आलेलं, पाऊस तर आला नाही, पण वादळामुळे ना प्रचंड धूळ आलेली. संपूर्ण खिडक्या बंद होत्या, दरवाजे बंद होते, पण धूळ येते कुठून हेच समजत नाही. तर ना मग मी आता बरण्या भरतच होती किराण्याने, तर मग म्हटलं की चला जाऊ द्या, हे पण जरा विस्कटलेलं दिसतंय, अस्ताव्यस्त दिसतंय, तर तेही आवरून घेऊ हातोहात.
अशी कामं केली की मग ना म्हणजे स्पेशली या वस्तूंसाठी वेळ काढावा नाही लागत. पुसूनही घेतलं असतं तर बरंच झालं असतं पण मग मी विचार केला की मला ना स्वयंपाकही करायचा होता नंतर संध्याकाळचा, म्हणून मग मी हे राहू दिलेलं पुसण्याचं की नंतर पुसून घेईल. फक्त आता व्यवस्थित अशा बरण्या ठेवून दिल्या. प्रियंका राजपूत ताईंनी ना मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स केलेली, त्या बुलढाण्याला आलेल्या. त्यांनी मी कमेंट्सला लगेच रिप्लाय केलं होतं, तर वाचलं असेल की नाही मला पण नाही माहिती. पण ना मी तुम्हाला माझा ईमेल ID दिलेला आहे, त्यावरती तुम्ही तुमचा नंबर शेअर करू शकता. कारण की आपण कमेंट बॉक्समध्ये एकमेकाचे नंबर देऊ शकत नाही आणि तुम्हाला म्हणजे ना ईमेलमध्ये नंबर आपला कोणीही बघत नाही माझ्याशिवाय, म्हणून मग तुम्ही म्हणजे टेन्शन घेऊ नका. त्यामुळे ना मग मला तुमच्याशी फोनवरती कॉन्टॅक्ट करता येईल आणि घरी बोलवता येईल. तुरीची डाळ ही होती 2 किलो, तीही भरून घेतलेली. काय होतं की जर बघितलं नाही ना किराणा घ्यायला जाण्यापूर्वी आपण, तर म्हणजे मी माझं सांगते तर ना बऱ्याचदा आपण डबल घेऊन येतो. म्हणजे मी यापूर्वी असं बऱ्याचदा करायची आणि मग नंतर ना कीड लागतं धान्याला, किंवा आता मोठी फॅमिली असेल तर त्या वस्तू वापरल्या जातात, पण कमी जणांमध्ये ना नाही वापरलं जात खूप सारं. मग त्यामुळे ना की जितकं लागलं ना मी आता तितकंच आणते, कारण की नाशिकला ना मला बऱ्यापैकी किराणा घ्यावा लागायचा. तिथे येणारे जाणारे भरपूर जण होते. इथं कसं बुलढाण्याला तेवढं म्हणजे बाजूला येतं, म्हणून मग कोणी येण्याचा प्रश्न येत नाही. जिरंही होतं माझ्याकडे आणि मला आठवतच नव्हतं की जिरं आहे की नाही. बरं झालं की मी ते बघितल्यामुळे मला लक्षात आलेलं की जिरा आहे. नंतर ना मी क्लासला ज्यावेळेस सोडवायला गेलेली ना सकाळी, तर आमच्या इथे विष्णुवाडीमध्ये ना कांदे विकायला होते पांढरे, आणि मला पांढरे कांदे खूप आवडतात. ज्यावेळेस मी मुंबईला असायची ना तिथे वर्षभर नेहमीच पांढरे कांदे विकत मिळायचे. तर मी 2 किलो घेतलेले 25 रुपये किलोने. एक शेतकरीच दादा आलेले. इथं एक छान आहे की शेतकरी लोक ना ताज्या भाज्या तोडून आणतात आणि लगेच त्या ना अशा रस्त्यावर विकायला बसतात. वस्तू कुठल्याही म्हणजे धान्य असू द्या किंवा असं, म्हणजे गावाचा टच ना इथे अजूनही शिल्लक आहे. मध्येच ना मी म्हणजे किराणा जोही होता तो बरण्यांमध्ये भरून घेत होती की जेणेकरून ते दिसावं म्हणून. आणि मग ना मी ते मध्ये बंद केलं. आधी स्वयंपाक केला. जेवणात फक्त खिचडी बनवायची होती, कारण की थोडी भाजी आणि पोळी शिल्लक होती सकाळची. बरणीत भरल्यामुळे ना या वस्तू मुलींनाही दिसतात आणि त्या पटकन खाल्ल्या जातात. नाहीतर ना डाळही मी म्हणजे मागच्याच किराण्यात आणलेल्यानंतर ही काजू बदाम तर बरेच दिवस झालेले होते आणून, पण ते स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेले, त्यामुळे ना कुणालाच दिसत नव्हते ते, तर ते असेच राहिले होते. तर म्हणून मग मी भाजून घेतले आणि आता ना म्हणजे शेंगदाण्याचे किंवा खजूरचे लाडू बनवून टाकू असा विचार केलेला. ज्यावेळेस बनवेल ना नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल मी. संपूर्ण आवरून झालं होतं आणि शेवटचं काम होतं मुलींचा थोडा तरी अभ्यास घेणं. कारण की सुट्टी जरी असली पण थोडंफार वाचन, जे काही मुलं आपले कमी असतील ज्या गोष्टीमध्ये, त्याचं थोडंसं आपण या सुट्टीत वेळ दिला ना, मग थोडं म्हणजे त्यांची नक्कीच प्रगती होते. म्हणून अर्धा तास का होईना, सुट्टी असेल, खेळतात मुलं भरपूर, पण आपण थोडंसं त्यांचं वाचनही घ्यावं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की सांगा. मागच्या व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या, त्यासाठी तुमची मी आभारी आहे. आणि परत भेटूया आपण अशाच नवीन छानशा व्हिडिओसोबत.